त्याला जिवंत ठेवण्याचं कार्य हे आता आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे. विषय आजचा आपल्या इथं होता, जसं मेसेज वाचलं मी की आपल्या NRC CA या ऍक्ट विरोधात आपल्याला इथे चर्चासत्र करायचं होतं. खरं तर आम्ही युवांतर्फे सर्व वरिष्ठांची माफी मागतो, कारण की आजकालचा युवा जो बाबासाहेबांना अपेक्षित होता तसा युवा घडवण्यामध्ये कुठेतरी आपल्या सर्वांची चुकी आपण याच्यामध्ये मानू. कुठेतरी आपण सगळेजण कमी पडलो, काहीतरी चुका आपल्याकडून प्रत्येकाकडून झाल्या असतील, काही चुका युवांकडून झाल्या असतील, काही चुका वरिष्ठांकडून झाल्या असतील. परंतु आता ती वेळ आपली नाही आहे, कारण की आता आपली वेळ आहे की आपले सर्व मतभेद विसरून जितके एकत्र येतील त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि राहिला त्या ऍक्ट संदर्भात जर बोलायचं झालं तर हा ऍक्ट सध्याच्या स्थितीने जर आपण पाहिला तर हा ऍक्ट आणण्याचं एकमेव कारण असं आहे की संविधानाला आम्ही मानत नाही. आतापर्यंत फक्त इनडायरेक्टली दाखवत होते, परंतु आज त्यांनी आपल्या समोर उभं त्यांनी म्हटले की तुमच्या संविधानाला आम्ही मानणारच नाही. आणि आपण जे म्हणतो की पेशवाईचं राज्य येईल, तर जेव्हा या देशामध्ये CAB सिटिझनशिप अमेंडमेंट बिल होता, तो जेव्हा पास झाला, तो जो एक ऍक्ट बनला, त्याच दिवशी देशामध्ये पेशवाई आली असं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. तर आता या पेशवा विरुद्ध आपल्याला कसं लढायचं आहे? आज असं मॅडमनी भरपूर महत्वाचे विषय ते मांडले की आज 26 तारखेच्या निमित्त आपण पाहतोय की आजकालचा जो इतर धर्मीय इतर कास्टचा जो युवा वर्ग आहे, बाबासाहेबांबद्दल इतका तिरस्कार त्यांच्या मनामध्ये भरला गेला, पेरला गेला की ते लोक 26 तारखेला सुद्धा त्यांना शहीद आठवतो. शहीदांना आमचा विरोध नाहीये. बाबासाहेब ज्यांना आम्ही आमचा बाप म्हणतो, तर बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलं की प्रथमतः आणि अंततः तुम्ही भारतीय आहात. पण आम्हाला भारतीय शिकवण्याचं तरी कोणी इथं समजू नये की त्यांनी आम्हाला भारतीय शिकावं. परंतु आजच्या घडीला प्रत्येक बिल्डिंग खाली जर आपण पाहिलं तर कुठेच बाबासाहेबांचा साधा उल्लेख सुद्धा होत नाही. प्रतिमा तर भरपूर लांब राहील, साधा उल्लेख सुद्धा केला जात नाही. त्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे की या गोष्टी का होत नाहीये. आणि ते ज्या तिकडे घडामोडी होतात प्रत्येक बिल्डिंग खाली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपला समाज उपस्थित असतो. आपण इतरांना समजून अगोदर आपल्याला त्या आपल्या बांधवांना समजावं लागेल, त्यांना आपल्याला सांगावं लागेल, त्यांना आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल. कारण की होतं असं, जेव्हा आपण भीमा कोरेगाव हे शब्द जेव्हा म्हणतो, जेव्हा भीमा कोरेगावची लढाई आपण सर्वजण आठवतो, तर प्रत्येकाच्या लक्षात येतं सगळ्यात पहिले एकच शब्द होतो, म्हणजे 500 महार आपण आठवतो. तेव्हा समाज फक्त आपला 500च होता का? समाज फक्त 500 तर नसेल, समाज भला मोठा असेल, परंतु लढाई लढले ते फक्त 500 होते. म्हणून आपण जे काय केलं विचार होते की ना सगळे सोबत आले पाहिजे, सगळे सोबत आले, आम्ही फक्त 1-2 जण काही करू शकत नाही. आपण प्रत्येकामध्ये बाबासाहेबांचा विचार होता की माझा प्रत्येक पुढचा राजरत्न सुटापुटात असला पाहिजे. आणि म्हणजे प्रत्येक पुढचा जो माझ्या समाजातला व्यक्ती जन्मेल तो या देशाला घडवण्याचं काम करेल, ही अपेक्षा बाबासाहेबांनी आपल्या सर्वांपासून केली होती. परंतु पिढ्यानपिढ्या आपल्याला समाजाला दाबण्याचं काम करण्यात आलं, आपल्याला आपल्यामध्ये तोडण्याचं काम करण्यात आलं, आपले विभाजन करण्यात आलं, पक्षामध्ये म्हणा किंवा संघटनांमध्ये म्हणा किंवा विचारधारेमध्ये म्हणा. परंतु आत्ताची जी युवा पिढी आहे ह्यांना एक प्लस पॉईंट भेटलाय. तो प्लस पॉईंट म्हणजे जो सोशल मीडिया आपण वापरतोय, तो ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुजरात मधला एक चाय विकणारा व्यक्ती तो जर देशाचा पंतप्रधान बनवू शकतो, त्या सोशल मीडियाच्या जोरावरती आपल्या युवांनी विचार असा केला पाहिजे, एक संकल्पना आपण अशी केली पाहिजे, जो व्यक्ती संविधान बदलण्याच्या हेतूने त्या लेवलला पोहोचलाय त्या व्यक्तीला त्याच माध्यमातून इतर सगळे माध्यम जे आपल्याला वापरते सगळ्या माध्यमातून त्या व्यक्तीला तिकडून खाली उतरवण्याचं काम हे आपलंय. आम्ही आजचं जे संकल्पना केली होती की आज आपल्या प्रत्येक विहारांना आपल्याला भेट द्यायची आहे, कारण की विहार हे सुरुवात असते. बाबासाहेबांची मुवमेंट म्हणा, आंबेडकरी मुवमेंट ज्याला आपण म्हणतो की आंबेडकरी चळवळ ज्याला आपण म्हणतो, त्याची सुरुवात जी असते ती विहारांपासून होते. पण जसं मी पाहतो की युवांचं येणं भरपूर प्रमाणात कमी आहे प्रत्येक विहारामध्ये. ते कमी काय, याचे कारण आपण शोधले पाहिजे. या कारणाचा आता आम्ही असं संकल्प केलं होतं की सगळ्यात अगोदर आपला असा संकल्प करायची की ज्या शक्ती ज्या विचारधाराचे लोक बाबासाहेबांचं संविधान NRC CA ऍक्ट नुसार जे सध्या संपूर्ण षडयंत्र करतात त्यांच्या विरुद्ध सगळ्यात प्रथम म्हणजे युवांनी विहारात येणं हे महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणत होते की विहारांना तुम्ही ज्ञानाचं केंद्र बनवा, विचारांचं केंद्र बनवा, चर्चा होणं भरपूर महत्वाचं आहे. परंतु विहारांमध्ये आजचा युवा मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं, युवाला तुम्ही नाचगाणं करायला बोलवा, तुम्ही त्यांना काय पार्टी ठेवा, त्यांना खाण्यापिण्याला युवा तिकडे मोठ्या प्रमाणात येतो, परंतु विचारधारा ऐकायला युवा कधी येत नाही. आपल्यामध्ये ऐकण्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि जो समाज ऐकणं कमी करतो तो समाज कधी प्रगती करत नाही. आपल्या समाजाची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे. आपण 3 तास पिक्चर बघू शकतो, हसी खुशी सगळे फॅमिली सकट,
पण आपण एक तास कोणाचं भाषण ऐकू शकत नाही, कोणाचं प्रवचन ऐकू शकत नाही. ही आपल्यामध्ये नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारचा समाज जर आपल्याला घडवत असलं सगळ्यात अगोदर आपल्याला ही आपली नेगेटिव्ह पॉईंट आपल्याला संपवावी लागेल आणि आपल्याला ऐकण्याची ताकद आपल्याला निर्माण करावी लागेल. संकल्प आपला असा होता की जे काही निवडणुका पुढे आता येतील, राजकीय म्हणत नाही, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाला संपूर्ण षडयंत्र राजकीय दृष्ट्याच करण्यात आले सध्या. तरी मी आपण सर्वांना विनंती करेन, एक संकल्प मी असा राबवतो की जे काही शक्ती तुम्हाला वाटतात या शक्ती सध्या राजकीय ताकदीचा उपयोग करून शासनगती जमात जे आपण झालो पाहिजे होतं, परंतु काही इतर वैचारिक विचारधारेचे लोक तिथपर्यंत पोहोचले त्यांना सगळ्यात अगोदर आपल्याला रोखणं हे आपलं काम आहे. आपले मतभेद काही असो, आपली विचारधारा काही असो, आपल्यामध्ये वैयक्तिक मतभेद असो, कसल्या प्रकारचे मतभेद असो, परंतु येणारा काळ या सीए ऍक्ट नुसार सगळ्यात प्रथम त्यांनी मायनॉरिटीमध्ये सगळ्यात प्रथम त्यांनी मुसलमानांना त्यांनी टॅकल केले. त्याचबरोबर गरीब समाज, ही सीएची लढाई हिंदू मुस्लिमची लढाई नाहीये. सीएची लढाई ही फक्त गरीब विरुद्ध श्रीमंत. आज अमिताभ बच्चनकडे जरी डॉक्युमेंट नसले, अमिताभ बच्चन 10,000 असं तोंडवरती फेकायला बोलले मला डॉक्युमेंट तयार करून उद्या ते डॉक्युमेंट तिथे तयार होतील, परंतु जे गरीब आपण बघतो जे पोटापाण्यासाठी त्यांच्या घरोदारी भीक मागतात, का काय त्यांच्या पोरांचं एक दिवसाचं एक वेळेचं त्यांचं जेवण होईल, त्यांच्याकडे डॉक्युमेंट कुठून येतील आणि कशी येतील. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण हिटलरची जी त्या टाइमची त्याचा जो होता तो त्याचा काळ जो होता हिटलरचा काळखंड तो आपण याचा समजला पाहिजे. आपण ह्या गोष्टींना लाईटली घेऊन काहीच होणार नाही. आपल्याला असं असेल की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांनाच प्रॉब्लेम होते असं नाहीये. ह्याच्यामध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय, याच्यामध्ये प्रत्येक गरीब वर्गीय व्यक्ती त्याला याच्यामध्ये दाबला जाणार, याच्यामध्ये संपवला जाणार. या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार केला पाहिजे आणि ह्या विरुद्ध कोणतीही संघटना असो, कोणताही पक्ष असो, जर या विरुद्ध आवाज उठवत असेल त्याच्यासोबत आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आजची घडामोडी म्हणायला गेलं तर भरपूर लोक आज राजकीय स्वार्थापोटी धर्माचं राजकारण करायला उतरलेत. काल परवाचीच गोष्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल, एक नवीन पक्ष जो जुना पक्ष त्यांनी नवीन विचारधारा बदलली. त्यांनी खुलेरित्या हे म्हटले की तो झेंडा मला आवडत नव्हता, म्हणजे तुम्हाला निळा रंग हिरवा रंग तुम्हाला टोचतोय हे त्यांनी खुलेरित्या त्याच्या मंचातून त्यांनी मांडले, परंतु एकही आपण प्रतिक्रिया त्यांना दिली नाही. खुलेरित्या तो डायरेक्टली व्यक्ती असं म्हणतोय की हिरवा रंग नाही घ्यायचा होता, मला निळा घ्यायचा नव्हता, माझ्या मनामध्ये हाच होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्राला आम्ही कधीच विरोध केला, छत्रपती आमचेच होते, परंतु ह्या गोष्टींनी त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आम्हाला निळाचा आणि हिरवा म्हणजे या समाजाचा आम्हाला किती द्वेष आहे. त्यांनी खुलेरित्या दाखवलं, तरी आपल्यातले काही पोरं त्या संघटनेमध्ये त्या पक्षामध्ये काम करतात. आणि आपण असं म्हणतो प्रत्येकाला बाबासाहेबांनी वैचारिक हे दिले की तुम्ही तुमचा विचार करा, प्रत्येकाला राईट दिलेत, परंतु आज आपल्याला हे समजलं पाहिजे आपल्याला भावनिक नव्हतं, आपल्याला प्लॅनिंग नुसार काम करावं लागेल. जे आपले समाज बांधव इतर कुठेही असतील आणि जर आपले समाज बांधव बाबासाहेब संविधान नष्ट करण्यामध्ये जर आपले समाज बांधवच हातभार लावत असेल तर समाज बांधवांना आधी आपण सरळ केलं पाहिजे, आधी आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणाची युवा बघतो बदलापूरमध्ये, म्हणजे परिस्थिती सध्या पाहिली 2017 पासून मी सुरुवात केली काहीतरी इथं बदल करण्याचा बदलापूरमध्ये, परंतु आपलेच काही लोक माझ्या विरुद्ध उभं राहिले, आपल्याच काही लोकांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु मी एक संकल्प राबवला होता बाबासाहेबांसाठी जो चळवळीमध्ये उभा राहतो त्याचं आज जिवंत उद्या तो आहे ना त्याला सांगता येत नाही. त्या विचाराने आम्ही इथं उतरलो होतो. त्याच्यानंतर एक विचार आम्ही निश्चय आम्ही असा केला की बदलापूरमध्ये तरी आपण थोडं शांत राहू, आपण पहिला बाहेरून समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर जेवढा आता मी समाज जेवढा समजण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एवढं समजलं, ग्रामीण विभागातला आपला समाज आणि शहरातला आपला समाज विचारधारा वैचारिक क्षमता भरपूर वेगळी आहे. ग्रामीण मधला आजही समाज आपला बाबासाहेबांप्रती जीव द्यायला येत आहे, बाबासाहेबांप्रती काही करायला तयार आहे, परंतु त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना बाबासाहेब समजले प्रॉपर ते समजले नाही. आणि आपल्याला बाबासाहेब समजून आपण फक्त आपल्या लोकांना ज्ञान जाणत असतो. बाबासाहेब हे व्यक्तिमत्व आपल्याला संपूर्ण देशाला सांगण्याची काळाची गरज आहे. कधीही सरकारचा सगळा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालले, परंतु समाज हा देश या देशातली काही लोक हे त्यांना रेस्पॉन्स देत नाहीत म्हणून त्या गोष्टी टाळत चालल्यात. ज्या काही निकाल लागले कोर्टाचे, सुप्रीम कोर्ट ही आज नॉन सायंटिफिक गोष्टी करते की तिकडे या व्यक्तींचं अस्तित्व होतं, याचा अर्थ संविधानाला पूर्ण ते लोक पायात खाली तोडवण्यात आले त्यांच्यातर्फे. ह्याचा विचार आपण सर्वांनी बारकाईने कराल ही मी अपेक्षा करतो. खरं तर आम्ही सर्वजण इथं आलो ते अपेक्षेने आपण सर्व इथं आलात, आपण आमच्या सर्वांचं ऐकलं. तर एक छोटीशी भेट आम्ही इथं आणली होती. खरं तर जास्त वेळ मिळाला नाही तर एक संविधानाची प्रत आम्ही प्रत्येक घराने इथं भेट देतोय, तर त्याच निमित्ताने इथं प्रत आपल्या सर्वांना भेट देऊ इच्छितो.
चाललं काय?